आम्ही आज कांदा आणलाय, माझा कांदा 31 रुपये गेला आहे कोल्हापूर शहरात. आम्ही शेतकरी म्हणून मी सुनील नामदेव सुरलकर, मी शेतकरी बोलत आहे. माझा स्वतःचा कांदा पण आहे आणि मी हमाली काम पण करतो. श्रीगोंदा मार्केटमध्ये कांदा एक नंबर विकत आहे. शेतकऱ्यांच्या पट्टी माल पाहून व्यवस्थित केल्या जाते. तरी रोख स्वरूपात पट्टी त्याच दिवशी ज्या दिवशी माल विकला त्या दिवशी पट्टी रोख स्वरूपात दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्याची अडचण होत नाही. शेतकऱ्याला जवळचं मार्केट असल्यामुळं कांदा विकण्यास परवडत आहे. त्यामुळे श्रीगोंदा मार्केटमध्ये सर्व शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस घेऊन यावा व श्रीगोंदा मार्केट कमिटी व व्यापारी असोसिएशन यांना सहकार्य करावे अशी विनंती. एक मुद्दा राहिला. आता चालू आहे ना. असा मुद्दा असा आहे की श्रीगोंदा मार्केटला जो आता कांदा विकतोय इथं येणारच कांद्याला भाडं फार कमी लागतं. आता कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणा, नगर ह्या मार्केटच्या तुलनेत श्रीगोंद्याला कांदा योग्य भावात मिळतो. त्यामुळे खर्चही कमी आहे. शेतकऱ्याला 2 पैसे 100% जास्त मिळत आहेत. आणि आमचा सर्व व्यापारी बंधूंचा प्रयत्न कायमच राहणार आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्यात. आमच्या या प्रतिसादात शेतकऱ्यांनी समोरून प्रतिसाद द्यावा ही शेतकऱ्यांना विनंती. धन्यवाद. आपल्याकडे आज गौरव पोखरणा व्यापारी आणि वाढत मालक येत आहेत. त्यांच्याशी साप्ताहिक श्रीगोंदा वार्ता श्रीगोंदा एक्सप्रेसच्या वतीने श्री व्यापारी गौरव पोखरणा यांची करत आहेत. संपादक रमेश गांधी, कॅमेरामॅन सूरज गांधी, सहगौरव मेहता, लोकेश गांधी, गौरव पोखरणा. कशाचं आहे पुढं कशावर ऐकू कुठे येतो पण हॅलो बोला ना. ती रेकॉर्ड चाललंय. काय बोलायचं सूरज? तुम्हाला काय बोलायचं बोला. कांद्याचं मार्केट बंद होतं. आता कांद्याचं मार्केट तुलनेत 3100 ते 3500 गावरान निघले. इथं श्रीगोंदा मार्केटला कांद्याची चांगल्या प्रकारे आवक इथं येत आहे. श्रीगोंदा मार्केटला कांद्याचे भाव भारी गोळे माल 3000, 3100, 3200. नवीन गावरान कांदे आले तर 34-35 विकत आहेत. बाकीच्या मार्केटच्या तुलनेत शेतकऱ्यांनाही परवडत आहे असं शेतकरी सांगतात. खोटं आहे काय खरं आहे माहीत नाही. भाडं त्यांना खर्च वेळ सगळ्या गोष्टीचं हे परवडतं आणि आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भाव देण्याचा प्रयत्न करत आहोत. मेहता साहेब, प्रणव मेहता, गौरव पोखरणा व हमाल पंचायत सर्व हमाल शेतकरी यांच्याकडे संपादक रमेश गांधी, कॅमेरामॅन सूरज गांधी यांच्यासह श्रीगोंदा वार्ता साप्ताहिक श्रीगोंदा वार्ता साप्ताहिक दैनिक श्रीगोंदा एक्सप्रेस.